फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण घेऊन आलाय ऑलजेब्रा 9th क्लासच्या स्टेट बोर्ड मधला ऑलजेब्रा मधला चॅप्टर नंबर 2 रियल नंबर मधला प्रॅक्टिस सेट 2.3 चा 6वा क्वेश्चन आहे. त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय पहिला क्वेश्चन दिला आहे तुम्हाला 503 प्लस 803. तर सर्वात पहिले आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करू. 503 प्लस 803 याला कसं सिम्प्लिफाय करायचं. तर सर्वात पहिले गिवन लिहायचं. गिवन लिहून कॉमा दिल्यावर पहिली स्टेप जो क्वेश्चन असते तेच लिहायला लागते. तर 503 प्लस 803 लिहिलं. आता दोघांमध्ये डायरेक्ट ऍडिशन होईल. काऊन ऍडिशन होईल कारण याचा जो सड आहे हा इरॅशनल नंबर आहे. याचा इरॅशनल नंबर √3 आहे. इथं पण √3 आहे. दोघांचा सड सारखा आहे म्हणून याची डायरेक्ट ऍडिशन होईल. तर 5√3 मध्ये 8√3 आहे 13√3 कारण दोघांचा सड इरॅशनल नंबर आहे आणि तो सेम आहे म्हणून त्याची ऍडिशन होईल. सपोज इथं √3 इथं √4 असेल तर त्याची ऍडिशन होणार नाही. तर सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला 9√5 minus 4√5 9√5 minus 4√5 plus √125 याला सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं. गिवन लिहायचं, कॉमा द्यायचा. 9√5 minus 4√5 plus 125 स्टेप दिल्या ती जसं तसं लिहायचं. 905 जसं तसं लिहायचं. 405 जसं तसं लिहायचं. आता याच्या स्क्वेअर रूट मध्ये 5 आहे, याच्या स्क्वेअर रूट मध्ये 5 आहे, याच्या स्क्वेअर रूट मध्ये 125 आहे. त्याला आपल्याला पहिले रॅडिकंड सेम करावं लागेल. जसं √5 आहे इथं √5 आहे इथं पण आपल्याला √5 बनवावं लागेल जेणेकरून इरॅशनल नंबर बनला पाहिजे सॉर्ट आणि ते सेम बनलं पाहिजे. तर मग 125 ला असं लिहायचं जेणेकरून त्याच्या √ मध्ये 5 आल्या पाहिजे. 125 ला आपण असं लिहू शकतो 25 × 5. 125 आपण कसं लिहू शकतो 25 × 5. तिथं 905 जसं तसं लिहायचं. 405 ॲज इट इज प्लस 25 स्क्वेअर रूट मधून बाहेर येतील ते 5 होतील आणि √5. आता आपली स्टेप झाली. जी बनवायचं होतं ते बनवलं. इथं √5 आहे, इथं पण √5 आहे, इथं पण √5 आहे. या सर्वांचे रॅडिकंड सेम आले. आता याची ऍडिशन असेल ते ऍडिशन करायची. तर याच्यामध्ये √5 आहे, याच्यात पण √5 आहे आणि याच्यात सुद्धा √5 आहे. आपण √5 काय करू कॉमन काढू. तिथे √5 कॉमन काढलं इथं राहिले 9, इथं √5 कॉमन काढा तिथं राहिले 4, इथं √5 कॉमन काढा तिथं राहिले प्लस 9 मधून 4 सबट्रॅक्ट केले 5 + 5 10 8 × 5 याचा फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला पार्ट नंबर 1 7√48 minus √27 minus √3. त्याला कसं सॉल्व करायचं. गिवन करून पहिली स्टेप दुसरी तशी लिहायची. 7√48 minus √27 minus √3 जसं तसं लिहिलं 7. आता इथं सर्वात छोटा जो रॅडिकंड आहे तो √3 आहे आणि मग √27 आहे, √48 आहे. तर हे जे इरॅशनल नंबर मधला जो स्क्वेअर रूट आहे, हा जो स्क्वेअर रूट आहे रॅडिकंड साइन आहे किंवा रॅडिकंड आहे तो सेम नाही. तर सर्वात आधी आपण त्या रॅडिकंडला सेम करू. तर सर्वात स्मॉलेस्ट रॅडिकंड कोण आहे √3 आहे म्हणून आपण सर्व याला √3 बनवू. तर आपण 48 ला लिहू शकतो. 48 ला लिहू आपण 16 × 3 4 48 म्हणजे 16 तिथं 48. 27 ला लिहू आपण 9 × 3 मायनस √3 जसंच्या तसं. आता हा ऑलरेडी 7 आहे म्हणजे 7 ला जसंच्या तसं लिहायचं. 16 स्क्वेअर रूटच्या बाहेर येतील ते 4 होतील आणि हे √3 लटकले ते स्क्वेअर रूटच्या परपेंडिक्युलर मध्ये थांबले. -9 स्क्वेअर रूट √3 बाहेर आले हे 3 झाले. √3 जसंच्या तसं -√3. आता या सर्वांमध्ये √3 आता याच्या पहिले मल्टिप्लिकेशन करून टाकू. 7 × 4 = 28 √3 -3 √3 -√3. आता सर्वांचा रॅडिकल साइन सेम झाला म्हणजे √3 सर्व सेम झालं. आपण काय करू √3 कॉमन काढू. √3 कॉमन काढल्यानंतर 28 इतर -3 इथं काही नाही म्हणजे इतर आहे -1. तर -3 -1 -4 28 मधून वजा केले 24√3 असा थर्ड क्वेश्चनचा फायनल आन्सर आहे. आता आपण शिकू फोर्थ नंबरचा क्वेश्चन. फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय म्हणते √7 - 3/5 √7 प्लस 2 √7. त्याला कसं सॉल्व करायचं पहा. सर्वात पहिले आपण काय म्हटलं गिव्हन लिहायचं, कॉमा द्यायचा आणि जो क्वेश्चन दिलाय त्याला जसं तसं लिहायचं. √7 - 3/5 √7 प्लस 2 √7. मग आता याचा हा प्रिव्हियस क्वेश्चन पेक्षा हा क्वेश्चन सिंपल आहे कारण या सर्वांचं √7 रॅडिकंड काय सेम आहे. तर याच्यामध्ये काही नाही म्हणजे 1 लिहायचं. याच्यामध्ये -3/5 याच्यामध्ये
प्लस 2 या सर्वांमध्ये √7 सारखं आपण √7 कॉमन काढायचं. आता याच्या डिवाइड मध्ये 5 आहे, याच्या डिवाइड मध्ये 5 नाही, याच्या डिवाइड मध्ये 5 नाही आहेत, आपण याच्या मध्ये 5 घेतले. तर याच्या डिवाइड मध्ये 5 नाही आहेत म्हणून इकडे 5 क्रॉस करायचं. तर 1 × 5 5 -3. पण याच्या डिवाइड मध्ये 5 नाही म्हणून इथे 5 दुने 10 लिहायचे. √7 करायचे. न्यूमरेटर मध्ये 2 होते आणि 5 क्रॉस केलं तर 5 तुझा 10 झाले. ते 5 मधून 3 गेले 2 राहिले आणि 2 ची 10 सोबत ऍडिशन केली तर 12/5 आणि √7 चा हा फायनल आन्सर.